गुड मॉर्निंग सर्वांना ख्रिस्तात सलाम. आजचा आपला पवित्र आत्मा, देव जो पवित्र आत्मा या विषयाचा हा शेवटचा सब्जेक्ट आहे. आणि शेवटचा मुद्दा मी आज मांडणार आहे. आपण आतापर्यंत पवित्र आत्मा कोण आहे, त्याचे गिफ्ट काय आहेत, त्याचे फळ काय आहेत, आणि पवित्र आत्मा कसं आपल्या जीवनामध्ये कार्य करतो, जीवनाला बदलतो, हे आपण वाचलेलं आहे. तर शेवटचा भागाचा आज आपण बघणार आहोत, तो आहे अं, पवित्र आत्मा साक्ष देण्यामध्ये कशी आपल्याला सहाय्य करतो. पवित्र आत्मा साक्ष देण्यात कसे कार्य करतो. तर वचनात जाण्याच्या आधी आपण छोटीशी प्रार्थना करूयात. पवित्र पवित्र सामर्थ्यवान परमेश्वर पिता, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, आमचं जिवंत परमेश्वरा, तू रात्रभर सांभाळ करून आमची ही सुंदरशी सकाळ दाखवलेली आहेस. खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या ठिकाणी तुझ्या वचनात जाण्याच्या आधी आम्ही स्वतःला लीन आणि नम्र करून तुझ्या वेदीत समोर येतो आणि तुझ्याकडे आम्ही अं, मार्गदर्शन मागतो. या वचनातून आम्हाला बोध घेण्यास सहाय्याने मदत कर. सैतान्य हल्ल्यापासून आम्हाला वाचव आणि आम्हाला सहाय्य कर, आणि तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे आमच्यामध्ये तू कार्य कर. सर्व उपस्थित व्यक्ती सर्वांसोबत तू राहा. इथून पुढची सर्व वेळ मी तुझ्या हातात देतो. ही विनंती येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. ओके. साक्ष देण्यास पवित्र आत्मा कसा आपल्याला सहाय्य करतो, आज आपण ते बघूयात. आपण मार्क याचा 16वा अध्याय आणि 15वा वचन वाचूयात. कोणाला सापडला असेल तर प्लीज वाचा. मार्क याचा 16वा अध्याय आणि 15वा वचन. मार्क 16:15. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आमेन. द ग्रेट कमिशन. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगामध्ये जाऊन तुम्ही काय करा, सुवार्ता सांगा. प्रत्येक कोपऱ्यामध्ये जगाच्या तुम्ही जाऊन सुवार्ता सांगा असं सांगितलेलं आहे. सुवार्ता सांगा, पण ती सुवार्ता कोणी ऐकली पण पाहिजे. एखादी माहिती आपण देत आहोत, तर ती लोकांनी ऐकली तर पण पाहिजे. मी एखादी गोष्ट सांगत आहे, तर ती गोष्ट ऑथेंटिक आहे की नाही हे कसं कळणार? ही गोष्ट सत्य आहे हे कसं कळणार? असं आहे. माझे एक स्टुडंट आहे. तिचं मला ती मला भेटली आणि मला म्हटली, सर, माझी मोठी बहीण केकचा व्यवसाय सुरू करणार आहे, केक आणि पेस्ट्री. तर तुम्ही प्लीज आम्हाला सपोर्ट करा. म्हटलं छान, काय काय बनवता मला पाठवा लिस्ट. तिने ते मेनू कार्ड पाठवलं आणि मग मी त्यातले 2 आयटम मी स्वतःसाठी मागवले. मला ते आवडले. तर मग मी 1-2 जणांना सांगितलं, त्यांनी पण मागवलं. असं आहे. आधी मी ते बघितलं कसं आहे काय आहे, आणि त्यानंतर मग मी बाकीच्यांना सांगितलं. ऑथेंटिसिटी कशी काय बघणार? एखादी गोष्ट कोणाला सांगायची म्हटली आणि ती पटवून द्यायची म्हटली तर ते कसं होणार? ठीक आहे. तर तेच आपण आज बघणार आहोत. तर पवित्र आत्म्याद्वारे जेव्हा आपण साक्ष देतो, तेव्हाच ते कन्व्हिक्शन, तो पश्चातापी अंतःकरण कोणाच्या मनामध्ये तयार होतं. तर पहिली गोष्ट आहे कन्व्हिक्शन. स्टरिंग ऑफ द हार्ट. हृदयाला स्पर्श करणे. योहान याचा 16वा अध्याय आणि 18वं वचन आपण वाचूयात. योहान 16:18. सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्याने दुखनाईतावर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील. योहान 16:18.
ते म्हणत होते थोड्या वेळाने. असे जे हा म्हणतो याचा अर्थ काय? तो काय म्हणतो तो काय म्हणतो हे आम्हाला समजत नाही. तर इथे हे दिसून येतं की थोड्या वेळाने म्हणजे काय असं आहे. याच्या अलीकडचं वचन आपण वाचलं, समजा 16वा अध्याय आणि 16वं वचन. तर इथे आपल्याला दिसून येतं, यावरून त्याच्या शिष्यांपैकी थोड्या काही वेळाने एकमेकांना म्हणाले. हा, 16वा. अ, वाचू. हो हो, प्लीज प्लीज. थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. बरोबर, पुढे वाचा प्लीज. यावरून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकास म्हणाले, हा आम्हास थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. शिवाय कारण मी पित्याकडे जातो असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय? ते म्हणत होते थोड्या वेळाने असे जे हा म्हणतो त्याचा अर्थ काय? तो काय म्हणतो हे आम्हाला समजत नाही. बरोबर आहे. तर शिष्यांना येशू ख्रिस्त प्रत्यक्ष शिकवत असतानाही कळत नव्हतं की हा काय बोलत आहे. प्रश्न हाच आहे, जर मी येशू ख्रिस्ताच्या बाबतीत कोणाला सांगत असेल तर मग त्याला ते समजतंय का? तर हे हृदयाचा स्पर्श होत आहे का, असं आहे. तर इथे आपल्याला हे समजून येतं की जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या बाबतीत कोणाला सांगतो, त्याच्या प्रीतीच्या बाबतीत आपण साक्ष देतो, तेव्हा ते त्याच्या हृदयाला स्पर्श व्हायला पाहिजे. आणि त्याच वेळेस पवित्र आत्मा इथे काम करतो. फक्त अशी माहिती देणं एक वेगळी गोष्ट आहे. पण मी साक्ष म्हणजे काय, मी ते डोळ्याने, आय विटनेस, साक्ष म्हणजे विटनेस, मी ते अनुभवलं आहे आणि ते तसं तसं आहे. तर जेव्हा कोणी एखाद्या गोष्टीचा अनुभव घेऊन आपल्याला सांगतो, तेव्हा आपला त्याच्यावरती विश्वास बसतो. असं आहे. तर आपला येशू ख्रिस्त बरोबर काय अनुभव आहे, हा स्वतःला प्रश्न पूर्वी आधी करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तो अनुभव आपल्याला येतो, पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करतो. आणि जेव्हा आपण त्या बाबतीत कोणाला सांगतो, तेव्हा देखील पवित्र आत्मा कार्य करतो, तो समोरच्या व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करतो. तर कन्व्हिक्शन जे आहे, सांगणं एक आहे, ठीक आहे, मी ख्रिस्ती आहे. अच्छा, पुढे काय? काय नाही, आम्ही या वर्षी असं असं कन्वर्ट झालो. बरं, ठीक, चालेल. काय झालं? काही नाही, याच्या पुढे काहीच नाही. असं आहे. म्हणजे इफेक्टिव्हली ती गोष्ट होत आहे का? इफेक्टिव्हली परमेश्वराची प्रीती समोरच्या व्यक्तीला स्पर्श करत आहे का, असं आहे. तर त्यासाठी कन्व्हिक्शन येण्यासाठी आपल्याला स्वतःला परमेश्वराला आधी चाखणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ते चाखतो, परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे आपल्यामध्ये पश्चातापी अंतःकरण निर्माण करतो. तेव्हा मग ते स्वतःहून सांगण्यास ते आपल्याला मदत होते. समजा आता दिवाळीच्या सुट्ट्या होता, बरेच लोक घरी गेले, आपल्या गावी गेले होते, लेकर गावी गेले होते. माझ्या मुलाला मी गावाला पाठवलेलं आहे. आता तो गावावरून येणार, माझ्याकडे परत येणार, तर तो सांगेल, पप्पा आम्ही इकडे गेलो होतो, आजोबाला इकडे घेऊन गेले होते, आजी मला इकडे घेऊन गेली होती, काका काकू होते, एवढं सगळं झालं. तो, त्याला जो अनुभव झाला तो सांगत होता. तर मला ख्रिस्ताचा अनुभव होत आहे का, हा प्रश्न आहे. त्याच्यानंतरच मग मी जेव्हा ते कळकळून कोणाला व्यक्तीला सांगतो, अंतःकरणाने सांगतो, तेव्हा पवित्र आत्मा तिथे कार्य करतो. असं आहे. तर पहिली गोष्ट आहे कन्व्हिक्शन. साक्ष देण्यामध्ये पवित्र आत्मा समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये पश्चातापी अंतःकरण तयार करतो. आणि त्या प्रकारे येशू ख्रिस्त प्रकट करणे गरजेचं आहे आपल्याला. तर दुसरं, एम्पॉवरमेंट, सामर्थ्य देणे. आपण प्रेषितांचे कृत्य पहिला अध्याय आणि 8वं वचन वाचूया. प्रेषित 1:8. 1:8.
परंतु हो. पवित्र आत्मा पुन्हा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत व सर्व यहुदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आमेन. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल तेव्हा तुम्हाला तो सामर्थ्य देईल. आज मी सामर्थ्यवान जीवन जगत आहे का? असं आहे. जर माझ्या जीवनात सामर्थ्य नाहीये तर मग ते कार्य कसं होणार? असं आहे. मी मुंबईला एका ठिकाणी काम करत होतो, एका क्लिनिक मध्ये. आणि तिथे आमचं काम होतं, पेशंट आले तर त्यांना कानाची तपासणी करणे आणि त्यांना कानाची मशीन देणे, असं आहे. आणि ते काम असं होतं की सेल करायचं होतं तिथे, मशीन विकायच्या होत्या, असं आहे. आता प्रत्येक पेशंट मशीन घेईल, याची कानाची मशीन घेईल, अ, याची गॅरंटी नसते. आपण त्यांना जे मशीन सांगितलं, आता मशीनची किंमत 5,000पासून 5 लाखापर्यंत, 6 लाख, 8 लाखापर्यंत असते कानाच्या मशीन. तर जशी ज्याची गरज आहे तसं आम्ही मशीन सांगतो. मात्र काही इरिगेट क्लिनिक असे असतात, ते दबाव टाकतात डॉक्टरवर. पेशंट आला की मशीन विकायचंच, त्याची ट्रेनिंग पण ते देतात, असं आहे. मात्र पेशंटने घेतलं नाही तर मग ते आम्हाला सांगतात, आम्हाला बोलतात, नाही नाही नाही, पेशंट निघून गेला, तुम्ही मशीन विकला नाही, तुम्ही विकू शकले नाही, असं आहे. तर मी नवीन नवीन त्या क्षेत्रामध्ये कामाला लागलो होतो. आणि मग माझ्याकडनं परफॉर्मन्स होत नव्हता, कारण ते माझ्यासाठी नवीनच होतं, एखादी गोष्ट विकायची म्हटलं तर, असं. तर बऱ्याचदा असं झालं की बरेच पेशंट आले, त्यांनी मशीन विकत घेतलं नाही. आणि मग ज्यांच्या ते क्लिनिक होतं, ते मला म्हणतात की अरे, तुम्ही तर ख्रिस्ती आहात म्हणे, तुमचं जीवन किती पॉवरफुल असायला पाहिजे, तुमच्याकडून हे काम होत नाहीये, असं आहे. तो मला काय म्हणाला की तुम्ही तर ख्रिस्ती आहात, तुमचं जीवन किती पॉवरफुल असायला पाहिजे, असं. माझा परफॉर्मन्स आणि माझ्या जीवनात ख्रिस्त कसं कार्य करत आहे, हे तिथे कोरिलेशन तो व्यक्ती करत होते, असं. मी त्यांना म्हणालो, सर, अम, मी मी ख्रिस्ती आहे आणि पेशंट मशीन विकत घेत नाहीये त्याच्या परिस्थितीमुळे, या दोन गोष्टींचा काय संबंध आहे? नाही नाही, असं नाही, असं नाही, असं असतं, तसं असतं. म्हटलं तसं नाही, नसतं ते, असं आहे. मग तिथे त्यांना मी येशू ख्रिस्ताच्या बाबतीत सांगितलं, येशू ख्रिस्ताचं कार्य, येशू ख्रिस्ताच्या बाबतीत मी त्यांना सांगितलं तिथे, असं आहे. तर आणि ती एक वेळ होती जेव्हा मला येशू ख्रिस्ताच्या बाबतीत काय गैरसमज लोकांमध्ये आहेत, ते तिथे मला त्यांना सांगण्यात आलं. असं जेव्हा माझ्या विश्वासावरती प्रश्न उचलला गेला, तेव्हा मी फक्त हो हो हो, हा ठीक आहे, मी करतो, हा मी बघतो, असं म्हणालो नाही. मी तिथे ख्रिस्ताच्या बाबतीत तिथे त्यांना सांगितलं, असं आहे. आणि त्यानंतर माझा परफॉर्मन्स हळूहळू वाढला. त्यानंतर मी जवळपास 6 महिन्यामध्ये 6 लाखांचा मी बिझनेस त्या कंपनीला दिला. 6 महिन्यामध्ये 6 लाखाचा बिझनेस मी त्यांना दिला, असं आहे ते. तर सामर्थ्य जे आहे, हे आपण जगामध्ये जगत असताना आपण किती सक्सेसफुल आहोत, आपण किती सामर्थ्यवान जीवन जगत आहोत, आपली वागणूक, आपली पर्सनॅलिटी, आपले कपडे, आपलं कार्य, आपलं प्रोफेशन, हे सगळं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये कसं परमेश्वर काम करतो, हे सगळं दिसून येतं. आणि जेव्हा मग या गोष्टी दिसून येतात, तेव्हा मग कुठे अ, 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 जग ऐकतं आपलं. अन्यथा ते ऐकणार नाही, ते म्हणतील हो हो, हा हा, ठीक आहे, असं आहे, अशी गोष्ट आहे. तर एम्पॉवरमेंट, जेव्हा पवित्र आत्मा आपल्यावरती येतं तेव्हा तो आपल्याला काय करतो, मार्गदर्शन करतो, सामर्थ्य देतो. आणि त्याच सामर्थ्याने मग आपण कोपऱ्या कोपऱ्यामध्ये जाऊन आपण सुवार्ता सांगू शकतो.
एलन व्हाईट म्हणतात की आपण सर्वप्रथम तर आपल्या बाजूला जो व्यक्ती राहतो, आपला जो नेबर आहे, आपला जो शेजारी आहे, त्याला ख्रिस्त सांगितला पाहिजे, असं आहे. तर मी माझ्या नेबरला ख्रिस्त सांगत आहे का? हा प्रश्न आहे. एम्पॉवरमेंट. पवित्र आत्मा जेव्हा येतो तेव्हा सामर्थ्य सह येतो. मात्र ते सामर्थ्य मला घेताही आलं पाहिजे. मी जर ते सामर्थ्य दैनंदिन जीवनामध्ये रिजेक्ट करतो, तर मग सामर्थ्य माझ्यामध्ये येणार नाही. मी पुन्हा आणि पुन्हा त्याच जुन्या गोष्टी करत राहणार. पुन्हा पुन्हा तेच जुनं जीवन जगणार. पुन्हा आणि पुन्हा त्याच चुका करणार, आणि पुन्हा आणि पुन्हा तेच आजार, मला पुन्हा एकदा तेच तेच आजार होत राहणार. असं आहे. तर परमेश्वराचे सामर्थ्य परमेश्वर आपल्याला देऊ इच्छित आहे, मात्र मी ते घेत आहे का? आणि जेव्हा मी एकदा ते सामर्थ्य रिसीव्ह करतो, मग ते कार्य पुढे जातं. आमेन. ओके. पहिलं होतं कन्व्हिक्शन, दुसरं होतं एम्पॉवरमेंट, तिसरं शब्द. लूक याचा 12वा अध्याय आणि 12वं वचन आपण वाचूयात. लूक 12वा अध्याय 12वं वचन. कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हास शिकवेल. आमेन. तुम्हाला काय बोलायचं आहे की त्या घटकेला पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल. असं आहे. पवित्र आत्मा कधी काय बोलायचं ते सांगतो. काही लोक काही लोकांचं तोंड चालूच असतं, बड 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 बड. इतकी बडबड करतात, इतकं त्यांचं तोंड चालतं की आपल्याला वाटतं, अरे बापरे, कोणाशी बोलत आहोत आणि हा किती वेळ आता बडबड करतो. मात्र प्रश्न हा आहे की मी त्यांच्यातला आहे का? माझं पण तोंड इतकं चालतं का? मी पण इतकं बडबड बडबड करतो का? अरे असं झालं, तसं झालं, असं झालं, तसं झालं. ते बघ त्याचे कपडे बघ, अरे ते बघ तो कसा चालतो बघ, अरे बघ त्याचा आवाज कसा आहे बघ, अरे हे बघ त्याचं असं त्याचं तसं. माझ्या जिभेवर ताबा आहे का? इथे हा प्रश्न येतो. कारण पवित्र आत्मा जेव्हा आपल्याला उच्चार देतो, ते उच्चार फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताच्या प्रीतीच्या बाबतीत सांगण्याचे असतात. आणि हे उच्चार बाजूला ठेवून जर मी जगिक उच्चारांमध्ये एनग्रॉस्ड आहे, जगिक उच्चारामध्ये जर मी घुसलेलो आहे, तर मग कार्य कसं होणार? असे पवित्र आत्मा आज मला शब्द देणे इच्छितो. आपल्याला एक मंडळी म्हणून पवित्र आत्मा त्याचे शब्द जेव्हा वेळ येईल तेव्हा तो सांगेल. असं आहे. मात्र त्याचं ते ऐकणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताने फालतू बडबड केली का? येशू ख्रिस्त इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत होता का? नाही. येशू ख्रिस्त फक्त आणि फक्त त्याला दिलेलं कार्य, तो परमेश्वराने दिलेलं कार्य तो करत होता. असं आहे. त्याचं एकच काम होतं, सर्वांना देव जो पिता आहे, परमेश्वर कोण आहे, त्याची अं, जाणीव करून देणे, त्याची आठवण करून देणे. असं आहे. आणि परमेश्वर आपलं आपलं जे येणारं हे आहे, राज्य आहे, त्या बाबतीत लोकांना सांगणे. असं आहे. फालतू बडबड करणे आणि तोंडावर तोंडावरती जिभेवरती ताबा न असणे, हे पवित्र आत्म्याने भरलेल्या व्यक्तीची चिन्ह नाहीत. ही ती खूण नाही. असं आहे. तर येशू ख्रिस्त जिथे गरज होता तिथेच तो बोलत असतो. असं आहे. आणि जितकं आपण शांत बसतो, तितकं आपल्या शब्दाला मान असतो. असं आहे. म्हणजे जिथे जितके गरजेचं आहे तिथेच बोलणं आपल्याला महत्वाचं आहे. तरच मग आपण येशू ख्रिस्ताची प्रीती लोकांपर्यंत सांगता येईल आपल्याला. असं आहे. तर उच्चार आपले फार महत्वाचे आहेत. उच्चार सांभाळून वापरायचे, जिभेचा सांभाळून उपयोग करायचा आणि पुरे तितकाच उपयोग करायचा. ठीक आहे. चौथं
एक्सपेक्टिंग द वर्क्स ऑफ गॉड. चिन्ह आहेत त्याची अपेक्षा करणे. आपली धारणा अशी झाली की हा ग्रुपवर मेसेज आलाय, यांच्यासाठी प्रार्थना करा, हा ठीक आहे करू. ठीक आहे. दररोज प्रत्येक ग्रुपवरती जवळपास कमीत कमी 10, 12, 15, 20 रिक्वेस्ट असतात, प्रेयर रिक्वेस्ट असतात. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो का, हा प्रश्न. आणि समजा प्रार्थना केली तर मग आपण त्यांचा फॉलोअप घेतो का. ज्याने ती प्रेयर रिक्वेस्ट टाकली होती त्याला आपण विचारतो का, तुम्हाला आता कसं वाटतंय, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना केली, तो फॉलोअप मी घेतला का. असं आहे. आज शाबाताला मी चर्चला गेलो, तिथे प्रेयर रिक्वेस्ट होती, आम्ही तिथे प्रार्थना केली. पुन्हा मी फोन करून विचारलं का, तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना केलेली आहे, तुमचं काम झालं का. हा फॉलोअप किती किती गरजेचा आहे. बरोबर आहे. आपण मार्क याचा 16वा अध्याय आणि 20वा वचन वाचूयात. मार्क 16:20. त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली, प्रभू त्यांच्या बरोबर कार्य करीत होता व घडणाऱ्या चिन्हांच्या द्वारे वचनाने समर्थन करीत होता. आमेन, आमेन. त्यानंतर त्यांनी तिथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली, प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता व घडणाऱ्या चिन्हांद्वारे वचनाचे समर्थन करत होते. जे तिथे चिन्ह घडत होते तिथे वचनाचं समर्थन होत होतं. तर मी प्रार्थना करत आहे आणि मी कार्य करत आहे, तर त्याचे उत्तर भेटत आहेत का, हा प्रश्न आहे. हे चिन्ह मी अपेक्षा करू, या चिन्हांची अपेक्षा मी करत आहे का. तर मग त्या करण्यात उपयोग काय आहे. मग माझी आज अशी धारणा झाली आहे का, हा प्रार्थना करू बघू परमेश्वराच्या मनात असेल तर तो करेल, नाही तर बघू. बघू काय, पुढे काय बघायचं, नाही तर बघू. म्हणजे परमेश्वराने उत्तर दिलं नाही तर माझ्याकडे काय दुसरा उपाय आहे का. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. असं मी जर प्रार्थनेचे उत्तर मुळात मी प्रार्थनेचं उत्तर अपेक्षा करत आहे का, माझ्या प्रार्थनेचं उत्तर येईल याची अपेक्षा आहे का, हा विश्वासाने मी प्रार्थना करत आहे का. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये जर परमेश्वर कार्य करत नसेल तर मग मी लोकांपर्यंत साक्ष कशी पोहोचवणार. आज दिवसेंदिवस चर्चमध्ये, चर्च मेंबर्स मध्ये साक्ष कमी होत चालली आहे. पूर्ण आज आज मी चर्चला आलो शनिवारी आणि मग मी पुढच्या शनिवारी चर्चला जातो, तर या मागच्या या 6 दिवसांमध्ये परमेश्वराने माझ्या जीवनात काय कार्य केलं, असं आहे. जर कार्य केलेलं नसेल तर मग मी साक्ष कशी देणार. आणि जर मी साक्ष देत नाहीये म्हणजे माझ्या जीवनात कार्य होत नाहीये. आणि परमेश्वर तर अद्भुत परमेश्वर आहे, आपला एक्स्ट्रा ऑर्डिनरी गॉड आहे. आणि जर मी साक्ष दिली नाही तर मग कोण देणार. तेव्हा येशू ख्रिस्त चालला होता, बायबलमध्ये आपण वाचलं, तर मग तो म्हणाला, जर या लोकांना जर मी गप केलं तर हे धोंडे बोलायला लागतील. धोंडे म्हणजे काय, निर्जीव गोष्ट आहे. परमेश्वर म्हणतो की तिथे येशू ख्रिस्त म्हणतो, जर या लोकांनी आपला आवाज बंद केला तर धोंडे बोलायला लागतील. असा तो आपला जिवंत परमेश्वर आहे. तर त्याचं कार्य या आठवड्यात माझ्या जीवनात झालं का. आणि जे झालं ते मी चर्चमध्ये जाऊन सांगत आहे का निर्भीडपणे. कारण तुमच्या एका साक्षाने कोणामध्ये तरी परिवर्तन होऊ शकतं, कोणाला तरी एनकरेजमेंट भेटू शकतं, कोणाला तरी अजून प्रेरणा भेटू शकते. असं आहे. मागे मी एका चर्चमध्ये मेसेज दिला, तर मेसेज संपल्यानंतर एक एक ब्रदर आले आणि ते मला म्हटले, अभिजित तुझा मेसेज खूप चांगला होता, मेसेज पेक्षा तुझी साक्ष फार महत्वाची होती. आणि मग तो बोलता बोलता मला म्हणाला की बऱ्याचदा मेसेज पेक्षा साक्ष किती महत्वाची असते. असं आहे. तर माझ्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करत आहे ही साक्ष देणं गरजेचं आहे. आणि याच साक्षाद्वारे पवित्र आत्मा कार्य करतो. असं आहे.
कारण जेव्हा शिष्य साक्ष देत होते तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष डोळ्याने येशू ख्रिस्ताला बघितलं होतं. आणि ते ज्यांनी येशू ख्रिस्ताला प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं नव्हतं तरी पण त्यांनी ते अनुभवलं होतं, म्हणून ते बोल्डली येशू ख्रिस्ताच्या बाबतीत सांगत होते. असे शाऊलाचा पाऊल झाला, तर ती 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 वेळ किती महत्वाची होती. असं आहे. हा शाऊल तोच होता ज्याने ख्रिस्ती लोकांना छळलं, आणि तो नंतर ख्रिस्ताच्याच बाबतीत साक्ष सांगत होता. आमचे चर्च मेंबर आहेत, ते मला साक्ष सांगत होते, अभिजित लहानपणी अं, जे मी तर हिंदू बॅकग्राऊंडचा आहे, आणि लहानपणी एक फॅमिली असायची, पास्टर असायचे, पास्टरची वाईफ असायची, त्यांचे लेकरं असायचे. ते प्रत्यक्ष रविवारी अं, आमच्या घरासमोरून आमच्या गल्लीतून चर्चला जायचं. जेव्हा ते जायचे तेव्हा आम्ही त्यांना चिडवायचो, कारण बाकी प्रौढ व्यक्ती होते जे त्यांना चिडवायचे. त्यांचं मग बघून बघून आम्ही पण चिडवायचो. आम्ही त्यांना ते दगड पण मारायचो. असे. आणि ती त्या पास्टरांची जी वाईफ होती, मी तिचा पदर ओढायचो असा, त्यांना त्रास द्यायचो. असं. आणि आज मी येशू ख्रिस्ताला येशू ख्रिस्त जेव्हा मी अनुभवला आणि येशू ख्रिस्ताला मी स्वीकारलं, तर ती गोष्ट मला आजही आठवते, की मी कसं कोणी ख्रिस्ती व्यक्ती जात असताना मी कसं त्याला त्रास दिला. आणि आज मी ख्रिस्ती आहे, तर याचा छळ आज माझ्या जीवनात होत आहे. असं आहे. तर मग मी त्या ब्रदरला म्हटलं, क्या बात है ब्रदर, म्हटलं शावलाचा पाऊल झाला. हा बरोबर आहे अभिजित, शावलाचा पाऊल झाला. असं आहे, साक्ष किती महत्वाची आहे. असं आहे. तर ते ब्रदर हे पण म्हणाले की मी नंतर जाऊन त्या फॅमिलीला जाऊन भेट दिली. त्यांना मी भेट द्यायला मी माफी मागितली पर्सनली, की मी लहानपणी तुम्हाला असा असा त्रास दिला होता म्हणून. पण आज मी स्वतः येशू ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्त आज माझ्यामध्ये आहे. असं आहे. आर वी एक्सपेक्टिंग द मिरेकल्स टू हॅपन? फॉलोअप मी घेत आहे का? उत्तरांची अपेक्षा करत आहे का? फॉलोअप फार फार महत्वाचा आहे. असं आहे. पाचवं, सातत्य ठेवणे. सातत्याने कंटिन्युअस प्रार्थना करणे आणि येशू ख्रिस्ताची सुवार्ता जगामध्ये पोचणे महत्वाचं आहे. एक झाला दुसरा, दुसरा झाला तिसरा, असं करत करत सातत्याने साक्ष देत राहणं गरजेचं आहे. कारण अ, यथाकाळी आपल्या आपल्या पदरी काय पडेल? पीक पडेल, असं बायबल म्हणतं. यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. तर आपलं काम आहे साक्ष देणे, त्या व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करणे, ते परमेश्वराचं काम आहे. यू कॅनॉट बी गॉड. असे आपण साक्ष देताना डेस्परेट नाही दिसू शकत. नाही नाही नाही, येशू ख्रिस्त असं 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 असं, नाही नाही नाही, तसं नसतं तसं नसतं, अरे नाही वैसा नाही रहता है वो. नाही, असं चालणार नाही. आपला अनुभव आपण जेव्हा सांगतो की मी येशू ख्रिस्तामध्ये कसा आलो, तोच अनुभव कोणाला तरी स्पर्श करू शकतो. असं आहे. मी एका प्रेयर मीटिंगला गेलो होतो. तिथे त्यांचे जे पाळक होते, ते म्हणाले आता सर्वांनी हात वर करायचे आणि पवित्र आत्मा आता येणार आहे. मी प्रार्थना करेन आणि पवित्र आत्मा येईल. असं आहे. आणि कुठे येईल? इकडे येईल, जिभेवरती येईल. कुठे येईल? जीभ बाहेर काढा. सगळ्यांनी जीभ बाहेर काढली, मी पण काढले. हा, इथे पवित्र आत्मा येईल. असं. आणि मग सर्वांनी डोळे बंद केले, हात वर केले, मी पण त्यांच्यामध्ये होतो. आणि त्यांनी प्रार्थना सुरू केली. आणि प्रार्थना मला समजत होती, सर्वांना समजत होती. थोड्या वेळाने ती प्रार्थना मला समजतच नव्हती. असं आहे. कारण ते ते पास्टर हिंदी बोलत होते, आणि हिंदी मधून ते मग वेगळ्या भाषेत गेले. ती कोणती भाषा आहे मला समजत नव्हती, माझ्या कानासाठी तर ती बडबडच होती. तर बाबा बाबा लाला लाला करत ते बोलायला लागले. असं आहे. अभी आएगा, आ रहा है आ रहा है आ रहा है आ रहा है. आणि मग लोक खाली पडायला लागले, आणि मी वाट बघतो मी कधी पडणार खाली.
असे. आणि ते म्हणाले होते जीभ बाहेर, जिभेवरती येणार, मी जीभ पण बाहेर काढली होती अशी. मात्र त्या दिवशी परमेश्वर माझ्याशी बोलला. त्या दिवशी मला कळलं, मी कुठे आहे, मी कोणत्या मीटिंग मध्ये आहे, इथे परमेश्वराचं कार्य होत आहे का. त्या दिवशी मला कळलं की मी अवशिष्ट मंडळी सोडून कुठे आलेलो आहे. असं आहे. त्या दिवशी मला ते कळलं. आणि पुन्हा मग त्या मीटिंग मध्ये मी गेलो नाही. असं एक वेळ होती जेव्हा मी अवशिष्ट मंडळी सोडून अं, या अं, अशा मंडळीमध्ये राहायला लागलो. असं आहे. तर त्या दिवशी मला कळलं की नाही, अवशिष्ट मंडळी वेगळी असते म्हणून. असं आहे. तिथे मला परमेश्वर बोल. माझी अपेक्षा तिथे हे होती की मी तिथे बडबड करावी आणि माझ्यावरती पवित्र आत्मा यावा आणि मी पडावं खाली. पण त्या दिवशी पवित्र आत्माने मला पवित्र आत्माचा तिथे हे झाला, अनुभव झाला. तिथे मला दिसून आलं की अ, त्या दिवशी मला कंट्रोल आला. कारण पवित्र आत्मा जेव्हा येतो तेव्हा सामर्थ्य देतो आणि आपल्याकडे कंट्रोल येतो. गिफ्ट ऑफ द स्पिरिट काय आहे? देणगी. हे फ्रूट ऑफ द स्पिरिट काय, फळ काय आहे? त्यातलं एक फळ आहे सेल्फ कंट्रोल. असं आहे. तर तिथे मला ते समजून आलं आणि पुन्हा मग मी तिथे कधीच गेलो नाही. तेव्हा नंतर प्रत्येक शनिवारी मी चर्चला गेलो. त्या वर्षी 2015ला मी बाप्तिस्मा सुद्धा घेतला. 2015 पर्यंत मी फक्त एक चर्च मेंबर होतो. 2015 मध्ये बाप्तिस्मा घेतल्यानंतर मी परमेश्वरामध्ये आलो. ही माझी साक्ष आहे. असं आहे. सातत्य किती महत्वाचं आहे. सातत्याने माझे पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करत होते, आई वडील प्रार्थना करत होते, भाऊ प्रेयर करत होते, सगळ्यांनी. तर यांच्या सातत्यामुळेही, पण यांच्या सातत्याद्वारे परमेश्वराने माझ्यामध्ये कार्य केलेलं आहे. असं आहे. तर सातत्य एखादं याच्यामध्ये दाखला आहे. येशू ख्रिस्त म्हणतो की एक व्यक्ती होता, त्याच्याकडे काय होते, बीज होते. असे काही बीज खडकावर पडले, काही बीज सफळ जमिनीवर पडले, काही बीज पायदळी तुडवले गेले, काही बीज पाखराने खाऊन गेले. तर जेव्हा मी बीज पेरतो, जेव्हा ते येशू ख्रिस्ताचं ची सुवार्ता कोणाला सांगतो आणि जेव्हा ते कार्य होतो, तर ते असं एकदम सोडू शकत नाही ना. ते बीज पेरल्यानंतर त्याचं झाड उगवेल आणि त्याच्यातून फळ येईल. त्या झाडाची काळजी घेणं पण मला गरजेचं आहे. सातत्याने मी हळू एखाद्या व्यक्तीला येशू ख्रिस्ताच्या बाबतीत सांगतो हळूहळू. तर जेव्हा ते विश्वास डेव्हलप होतो, त्या विश्वास डेव्हलप होण्याच्या प्रोसेसमध्ये मला सातत्य ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आपण सातत्याने प्रत्येक शनिवारी चर्चला येतो. असं आहे. म्हणजे ज्यांनी आपण सर्वांनी येशू ख्रिस्त जो स्वीकारलेला आहे, तर त्याला आपल्याला मेंटेन पण ठेवणं गरजेचं आहे. असं आहे. कित्येक वेळा असं झालेलं आहे. बरेच चर्च मेंबर आपल्या चर्चमध्ये येत होते, आता ते येत नाहीयेत. ते कुठे गेले? ते कोणाकडे गेले? त्यांना असा काय अनुभव आला की ते चर्चला येणं त्यांनी बंद केलं? असं आहे. त्याला कोणी चर्च मेंबर कोणी काय बोललं का, कोणी पास्टर काय बोललं का, त्याला बाहेरच्या व्यक्तीने काय सांगितलं का? असं आहे. त्या व्यक्तीला आपण जाऊन भेटलो का? त्याला आपण विचारलं का, बाबा तू चर्चला दिसत नाही? समजा तो एका शाबाताला आला नाही, पुढच्या शाबाती जेव्हा ते भेटले तेव्हा आपण त्यांना विचारतो का, ब्रदर सिस्टर तुम्ही दिसले नाही मागच्या वेळेस, काय झालं? तुम्ही नव्हतात, तुमची आठवण केली आम्ही, तुमच्यासाठी प्रार्थना केली. ही प्रीती जगिक प्रीती नाही, ही प्रीती जी आहे ही स्वर्गीय प्रीती आहे. ती प्रगट होत आहे का? सातत्य माझ्यामध्ये आहे का? असं आहे. परमेश्वराचे वचन हे त्या बियासारखे आहे. जर कोणाला ख्रिस्ताचे बीज दिले आहे, तर त्याचे सिंचन ही आपल्याला तितकंच करणे गरजेचं आहे. सतत बायबल स्टडी करणे, देणे, प्रोत्साहन करणे, प्रेमाने वागणे, मदत असेल तर मदत करणे. असं एकदा सांगून हे चालत नाही. सातत्य ठेवणे गरजेचं आहे, कारण शेवटच्या काळामध्ये शेवटचा पाऊस पडणार, ज्याला लॅटर रेन म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. त्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला पहिलं जे पहिला जो पाऊस होता, अं, पवित्र आत्म्याचा,
आपण म्हणतो ना, प्रार्थना करत असताना तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव आमच्यावरती कर, असा आहे. तर हा पहिला पाऊस मी आधी अनुभवला आहे का, हा प्रश्न आहे. कारण येणाऱ्या काळी जेव्हा तू पहिला पवित्र आत्म्याचा दुसरा पाऊस जेव्हा पडेल, शेवटचा पाऊस जेव्हा पडेल, लॅटर रेन, तर मी त्या एलन व्हाईट म्हणतात की त्या शेवटच्या पावसाची वाट बघणे गरजेचं नाहीये, त्याची वाट बघू नका. तो पाऊस पडेल तेव्हा पडेल. मात्र त्याची जर आपण वाट बघत बसलो आणि माझ्याकडे जर पहिल्या पावसाचा जर माझ्याकडे हे नसेल, अनुभव नसेल, तर दुसऱ्याचा मला अनुभव घेता येणार नाही, असं एलन व्हाईट म्हणते. याकोब याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन आपण वाचूयात. पास्टर, याकोब 5:7. याकोब 5:7. याकोब 5:7 ना. हो हो पास्टर. अहो बंधूनो, प्रभूच्या प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता, त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. आमेन आमेन आमेन. मी पुढचं वचन वाचतो. तुम्हीही धीर धरा, आपले अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. आमेन. तर इथे याकोब आपल्याला प्रोत्साहन देत आहे की बंधूंनो, तुम्ही काय करा, हा जो तुमचा विश्वास आहे तो कंटिन्यू ठेवा, कारण पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्ही धीर धरा, आपले अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आलेली आहे. प्रभू लवकरच येणार आहे. बायबल वचन आपण व्यवस्थित वाचलं तर आपल्याला समजून येतं की आपण शेवटच्या काळामध्ये आहोत. मुळात पुन्हा एकदा हाच प्रश्न येतो की मी येशू ख्रिस्ताचे दुसऱ्या येण्याची वाट बघत आहे का? का मी जगामध्ये मी जगिक गोष्टींमध्येच आज मी अं, गुरफटून राहिलो आहे का, मी इथे अडकलोय का? असं आहे. माझा अभ्यास झाला, आता मला नोकरी पाहिजे. नोकरी झाली, आता मला लग्न करायचं. लग्न झालं, आता मला लेकर. हे झालं, आता मला घर पाहिजे, आता मला गाडी पाहिजे. मला हे सगळं पाहिजे 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 पाहिजे. मी कामात आहे, मी कामात आहे, असं आहे. देवाची सुवार्ता सांगणे पास्टरांचं काम आहे. ते नेमलेले लोक आहेत, मला काही जमत नाही. मी एकदा दोनदा सांगायचा प्रयत्न केला पण काही लोकांनी ऐकलं नाही. असं आहे. येशू ख्रिस्त तेव्हा येईल आपण बघू, पण माझं सध्याचं काम चालू आहे, मला ते चालू ठेवावं लागेल. अशी सध्या धारणा झालेली आहे आपली. हे कडू सत्य आहे. असं आहे. तर आपल्यापैकी असे आहेत का जे असं विचार करतात? कारण मी त्यांच्यातला होतो. मी एकेकाळी असा होतो की मी येशू ख्रिस्ताची वाट बघायची मला माहित सुद्धा नव्हतं. हा, येशू ख्रिस्त येणार आहे 3 दिवसानंतर तो मेल्यानंतर, मरण पावल्यानंतर तो जिवंत झाला, मग तो स्वर्गात, मला सगळं माहित होतं. मात्र येशू ख्रिस्ताची दुसऱ्या येण्याची वाट बघत होतो का मी? त्या काळात बघत नव्हतो. मात्र आज मी दररोज वाट बघत आहे, येशू ख्रिस्त केव्हा येणार आहे, असं आहे. आणि जर येशू ख्रिस्ताची मी वाट बघत आहे, तर मग माझा दृष्टिकोन, जगाकडे बघण्याचा तो दृष्टिकोन बदलून जातो. असं आहे. जेव्हा तो दृष्टिकोन बदलतो, ते बदललेल्या दृष्टिकोनाने मग आपण येशू ख्रिस्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. येशू ख्रिस्त कोण आहे? आपल्या अं, भारतीय संस्कृतीमध्ये जर आपण बघितलं, तर येशू ख्रिस्त तो एक देव आहे, जे बाकी देव आहेत त्यापैकी हा एक देव आहे. असं. येशू ख्रिस्तच परमेश्वर आहे, हे कसं काय करणार? असं आहे. आणि ही जी साक्ष आहे, पॉवरफुल, आपण कसं सांगू शकतो?
हा प्रश्न आपल्याकडे येतो. सातत्य ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा मी सातत्य ठेवतो तेव्हा सातत्यानेच परमेश्वराचं कार्य माझ्यामध्ये होऊ शकतं. असं आहे. शेवटचा काळ आहे आणि शेवटचा पाऊस पडणार आहे. आणि त्या शेवटचा शेवटचा पाऊस जेव्हा पडतो, मी एक एलन व्हाईटचा कोट तुमच्यासाठी वाचतो इंग्लिश मध्ये. द लॅटर रेन विल प्रोड्यूस द लाऊड क्राय at the time of latter rain, or refreshing from the presence of the Lord will come and give power to the loud voice of the third angel and prepare the saints to stand in the period when seven last plagues shall be poured out. E.G. White 86-1854. तर इथे एलन व्हाईट असं म्हणत आहे की जेव्हा अं, तिसरा अं, तिसरा देवदूत जेव्हा मोठ्या आवाजाने बोलणार असं आहे, तेव्हा आपण अँड प्रिपेअर द सेंट्स टू स्टँड इन द पिरियड वेन सेवन लास्ट प्लेग शॅल बी पोर्ड आउट. सात पिढ्या जेव्हा येतील तेव्हा हा पवित्र आत्मा त्या शेवटच्या काळामध्ये शेवटचा हा वर्षाव होणार आहे असं आहे. तर मग मी त्या सात पिढ्यांची वाट बघत आहे का, असं आहे. आणि जर तिथपर्यंत मी पोहोचणार आहे का, हा प्रश्न आहे. ते सात पिढ्या माझ्याकडनं सहन होणार आहेत का? आज मी शाबात पाळत आहे का? कारण शेवटच्या काळामध्ये शाबात जे पाळतात त्यांचा छळ होणार आहे असं आहे. आणि आज मी खरोखर आता तर प्रॅक्टिस चालू आहे. आता कोविड येऊन गेला, इथे दिसून येतं की सरकार कसं आपल्यावरती दबाव टाकू शकतं असं आहे. कोविडचा वॅक्सिन डेव्हलप करायला 20-20 वर्ष लागून जातात. 15-15, 18-18 वर्ष लागतात. 2 वर्षात त्यांनी दीड 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 एक दीड वर्षामध्ये यांनी वॅक्सिन काढलं. सर्वांनी वॅक्सिन घेतलं सुद्धा असं आहे. त्या वॅक्सिनमुळे कित्येक लोक मरण पण पावले त्याच्या रिॲक्शनमुळे असं आहे. शेवटचा काळ आहे. शेवटच्या काळात आपल्याला कोणाचं ऐकायचं आहे? परमेश्वराचं ऐकायचं आहे की जगाचं ऐकायचं आहे? आणि रविवारचा नियम लवकरच लागू केलं करण्यात जाणार आहे असं आहे. बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे जे रविवारी चर्चला जातात त्यांच्यामध्ये स्वापदाचं चिन्ह आहे. मला तर तेच वाटेल. मात्र डिटेलमध्ये बायबल स्टडी केल्यानंतर लक्षात आलं रविवारचा नियम एन्फोर्स केला जाईल असा आहे. तेव्हा मग त्याला आपण म्हणू शकू की हा हे अं, हा हा रविवारचा नियम आहे म्हणून. असं सध्या तर ते नाहीये, मात्र त्याची आपण वाट बघत आहोत का? तेव्हा मी पश्चातापी अंतःकरण आणणार आहे का? जोपर्यंत पहिला वर्षाचा मी अनुभव घेत नाही तोपर्यंत शेवटच्या वर्षावाचा मला अनुभव घेता येणार नाही, हे स्पष्ट आहे असं आहे. थिओलॉजिकली रेव्हलेशन, मार्क ऑफ द बीस्ट, त्यानंतर तीन देवदूतांचा मेसेज, हे सगळं एकदम फॅन्टसी आणि फॅसिनेटिंग वाटतं एकदम. वा वा, असं होणार, असं होणार, असं होणार, असं आहे, असं आहे, असं आहे. अर्धे लोक तर घाबरून जातात की शेवटच्या काळामध्ये असं असं होईल, छळ होईल, असं होईल, तसं होईल. मात्र त्या काळात पण येशू ख्रिस्त आपल्या सोबत असणार आहे, हा विश्वास आपल्यामध्ये आहे का, असा आहे. तर सातत्य आपल्याला ठेवायचं आहे. साक्ष सांगण्यामध्येही आणि आपल्या विश्वासामध्ये पण सातत्य असणं गरजेचं आहे. कारण जे शिष्य आहेत त्यापैकी फक्त एकच शिष्य आहे योहान, जो नैसर्गिकरित्या मरण पावला. त्याशिवाय जितके परमेश्वराचे शिष्य होते ते सर्व न सर्व हे ठार मारले गेले होते त्यांच्या विश्वासामुळे. तर हा असा कोणता विश्वास आहे, हा आपल्याला प्रश्न आज पडला पाहिजे की हा असा कोणता विश्वास आहे की त्या विश्वासासाठी शिष्य मरण पावले. शिष्यच नाही तर बरेच बिलीवर होते ज्यांनी आपला जीव गमावला का? कारण ते येशू ख्रिस्तावरती भाव ठेवत असं आहे. आणि येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, जर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवता तेव्हा जसा माझा छळ झालेला आहे तसा तुमचाही छळ होईल, असा आहे.
तर शेवटचा काळ चालू आहे. पवित्र आत्म्याचं वर्षाव माझ्यावर होणं गरजेचं आहे. हा पहिला वर्षाव मला परमेश्वराकडे मागायचा आहे. जर माझ्यावर तो वर्षाव झालेला नाहीये तर तो पर्सनली मागणं गरजेचं आहे. बिकॉज सॉल्वेशन इज ऑलवेज ऑलवेज पर्सनल. असं आहे. कोणाच्या प्रार्थनेमुळे मला तारण भेटणार नाही. मला तारण फक्त आणि फक्त येशू ख्रिस्तच देऊ शकतो. आणि मला पर्सनली त्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मला ते त्याचा अनुभव येईल तेव्हाच मग मी ती साक्ष इफेक्टिव्हली या जगामध्ये पोचू शकतो. आणि एक मंडळीचा भाग म्हणून पर्सनली मी जेव्हा लोकांमध्ये वावरतो आणि जेव्हा मंडळीमध्ये वावरतो तर या दोन्ही घटकांना ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये कार्य करत आहे का हे रिफ्लेक्ट होणं गरजेचं आहे. तर आज आपण हा शेवटचा संदेश बघितलेला आहे. आपण गेले 6 दिवस हा संदेश बघितला. बरेच यातले घटक होते हे आपण वाचले आणि बरेच आपल्याला मला पण पर्सनली बऱ्याच गोष्टी इथे शिकायला भेटल्या. आणि अ, अ, मला अप्रोच केलं गेलं. मी सकाळी 6 वाजता उठत नाही, मात्र मागच्या 6 दिवसांपासून मी कन्सिस्टंटली 6 वाजता उठत आहे. आणि यामुळे माझ्यामध्ये बराच बदल झालेला आहे. असं आहे, माझी उठण्याची वेळ 7ची आहे, 7, 7:30ची. मात्र मी 6चे 6 दिवस 6 वाजता उठलेलो आहे. मला एक दोन वेळा असं झालं की रात काम काम वगैरे करून झोपेपर्यंत उशीर होतोच. असं आहे, बऱ्याचदा पेशंट 10, 10:30 येईपर्यंत 11 वाजता. त्याच्यानंतर मेसेज प्रिपेअर करणे, त्याच्यानंतर झोपणे आणि मग सकाळी लगेच 6 वाजता उठणे. मला असं वाटतं गॉड वॉज ट्राइंग टू मेक मी अनकम्फर्टेबल. गॉड वॉज ट्राइंग टू मेक मी अनकम्फर्टेबल. त्या अनकम्फर्ट मध्येच, या डिस्कम्फर्ट मध्येच माझी ग्रोथ झालेली आहे असा माझा विश्वास आहे. खरोखर येशू ख्रिस्त माझ्यापर्यंत या झूम मीटिंगद्वारे पोहोचलेला आहे आणि ही संधी मला आज प्राप्त झालेली आहे. आणि 6चे 6 दिवस मी थँकफुली मी आपल्यापर्यंत जितकं मला समजलं, जितकं पवित्र आत्म्याने माझ्यामध्ये कार्य केलं, तितकं माझ्या साईडनी पुरेपूर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पास्टर सुजय मानेंनी पण मला भरपूर यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. ब्रदर असं नाही, असं सांगा, असं करा. त्यांनी मला गाईड केलेलं आहे. आणि मी खरोखर पास्टर माने आणि साऊथ महाराष्ट्र सेक्शनचे मी आभार मानतो की त्यांनी मला इतकं योग्य समजलं की मी तुमच्या साठी 6 दिवस बोलू. मी खरंच आभारी आहे आणि मी यामुळे नम्र झालेलो आहे. आय एम डीपली हंबल्ड अबाउट दिस. परमेश्वर खरंच माझ्या जीवनामध्ये कार्य करत आहे. आणि असंच कार्य आपल्याही जीवनात पर्सनल मिनिस्ट्रीमध्ये आणि मेडिकल मिनिस्ट्रीमध्ये जी कोणती आपली मिनिस्ट्री आहे त्यामध्ये तुमच्या जीवनातही कार्य असो होऊ देत. आणि आणखी आणि आणखी आत्मे चर्चमध्ये तुमच्याद्वारे जोडले जाऊ अशीच प्रार्थना आहे, अशीच विनंती आहे. आणि सर्वजण तुम्ही माझ्या पर्सनली प्रेयरमध्ये मी तुमची आठवण करतो आणि इथून पुढे ही आठवण राहील. आणि जर देवाची इच्छा असली तर मग कधी काळी कोल्हापूर चर्चला मी येऊन विथ फॅमिली नक्कीच भेट देईल. आणि आपल्यातल्या बऱ्याच जणांना मी तिथे पर्सनली कदाचित भेट देईल. अशीच आशा आणि अशीच प्रार्थना आहे. देव बापू सर्वांना आशीर्वादित करू. आमेन. थँक्यू.